यवतमाल जिले में बड़ी संख्या में बसे बंजारा समाज ने अब अनुसूचित जनजाति एसटी प्रवर्ग में आरक्षण की मांग को लेकर आवाज बुलंद की है। इस संबंध में समाज के लोगों ने विश्राम गृह में एक महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया, जिसमें आगामी आंदोलन की रणनीति पर चर्चा की गई। बंजारा समाज का कहना है कि तेलंगाना और आंध्र प्रदेश जैसे राज्यों में उन्हें एसटी वर्ग में आरक्षण का लाभ मिलता है। चूंकि इन सभी राज्यों में बंजारा समाज की संस्कृति, जीवन शैली और बोली भाषा समान है, इसलिए हैदराबाद गैजेट के आधार पर महाराष्ट्र में भी उन्हें एसटी श्रेणी में आरक्षण दिया जाना चाहिए। बैठक में यह निर्णय लिया गया कि बुधवार को यवतमाल जिलाधिकारी को एक औपचारिक ज्ञापन सौंपा जाएगा, जिसमें बंजारा समाज की इन लंबित मांगों को तत्काल मान्यता देने की मांग की जाएगी। ज्ञापन के बाद समाज आगे की रणनीति तय करेगा। बंजारा समाज के नेताओं का कहना है कि यह केवल आरक्षण की नहीं बल्कि सामाजिक न्याय और समानता की लड़ाई है। यदि मांगे पूरी नहीं हुई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। यह मुद्दा अब यवतमाल जिले में चर्चा का विषय बन गया है और यह देखना दिलचस्प होगा कि प्रशासन इस पर क्या रुख अपनाता है। हैदराबाद गॅजेटनुसार आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधव आम्ही एका जागेवर आलेलो आहोत। का बरं आम्हाला गॅजेटनुसार आम्हाला का आरक्षण मिळू नये? आम्ही आमची बोली भाषा, रीतिरिवाज, संस्कृती आम्ही सगळं आमचे सेम आहे। काही राज्यामध्ये नाही का एस टीमध्ये आहे, काही राज्यामध्ये एस सीमध्ये आहे। आम्ही महाराष्ट्रामध्ये VJNT मध्ये आहे। मराठवाड्याच्या रेकॉर्डनुसार आम्ही पूर्वी एस टीमध्ये होतो आणि आमची मागणी असा आहे की त्यानुसार आम्हाला एस टीमध्ये आम्हाला समावेश करण्यात यावा। स्वातंत्र्य काळापासून आणि इंग्रज काळापासून आमच्या समाजाची आहे स्वातंत्र्यासाठी खूप मोठी भूमिका राहिलेली आहे, पण आमच्या समाजावर खूप मोठा आघात झालेला आहे, अन्याय झालेला आहे। त्यासाठी आम्ही आतापर्यंत विखुरलेलो होतो, पण आता या हैदराबाद गॅजेट नंतर आम्ही पूर्ण बंजारा समाज एकजूट झालेले आहो आणि आम्ही पण ठरवलेलं आहे त्यांना मिळू शकते, पण आमच्याकडे सगळे पुरावे असून सुद्धा आमच्यावर का अन्याय होत आहे म्हणून आम्ही ठरवलेलं आहे। आजची बैठक त्याच निमित्ताने होती। उद्याला आम्हाला कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे की आम्ही एकजूट असून आमच्यावर बरेच ठिकाणी अन्याय झालेला आहे। एकच मागणी आहे सर, हैदराबाद गॅजेटियरनुसार जर आम्हाला एसटी प्रोग्राममध्ये समाविष्ट केलं नाही तर आम्ही गल्ली ते दिल्लीपर्यंत पूर्ण समाज एकवटला जाईल, एकत्र येईल, एका छताखाली येऊन आम्ही तीव्र आंदोलन करू। जिल्हाधिकारी मार्फत आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत आणि PM सरापर्यंत, मोदी सरकारपर्यंत आम्ही जो आज निर्णय निवेदन देत आहोत तो त्यांच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे।